सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगर विमानतळावर दाखल झालंय। लवकरच हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। छगन भुजबळ, उदय सामंत, महाजन, सावे, पडळकर हे शिष्टमंडळात आहेत आणि शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हाके उपोषण सोडतायत का, काय निर्णय घेतायत उपोषणाबाबत याकडे लक्ष असेल। सध्या संभाजीनगर विमानतळावर हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। मोठा बंदोबस्त हे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होण्यापूर्वी या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेला होता। थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे। या ठिकाणी आता आपल्याला मंत्री धनंजय मुंडे पाहता येतात, मंत्री छगन भुजबळ पाहता येतात, अतुल सावे या शिष्टमंडळात आहेत, त्यानंतर शेंडगे या ठिकाणी आपल्याला पाहता येतात। महत्त्वाचे हे सगळेच नेते आहेत। त्यातल्या काहींनी कालच सरकारकडून लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली होती। मात्र आज महत्त्वाचं ते म्हणजे ओबीसी नेते, समता परिषदेचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे हाकेंच्या भेटीसाठी येत आहेत। आणि आता भुजबळ यांनी हाकेंची भेट घेतल्यानंतर या दरम्यान हाके काय निर्णय घेत आहेत उपोषणाबाबतचा याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काल एक महत्त्वाची बैठक सुद्धा सरकारसोबत पार पडलेली आहे। ही दृश्य शिष्टमंडळाच्या सगळ्या नेत्यांची, मंत्र्यांची संभाजीनगरमधली एक महत्त्वाची घडामोड आहे आणि विमानतळावरच शिष्टमंडळाची आता बैठक सुरू आहे असं कळतंय। संभाजीनगर विमानतळावर हे शिष्टमंडळ दाखल झालेलं होतं आणि विमानतळावरच हे शिष्टमंडळ आपापसात चर्चा करताय। त्यानंतर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्री इथे ते जाणार आहे। एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण आजची बैठक, आजची शिष्टमंडळाची भेट महत्त्वाची असणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया। विशाल, शिष्टमंडळ नेमकं का विमानतळावर बैठक करतंय, काय नेमकं? ते अर्धा तास झाला शिष्टमंडळ विमानतळावर दाखल झालं होतं, मात्र काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा बाकी होती आणि ते सगळ्या महत्त्वाच्या विषयाची चर्चा संपवण्यासाठी ते शिष्टमंडळ थांबलं होतं आणि आता शिष्टमंडळ बाहेर येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः सगळे नेते मंडळी आता बाहेर येत आहे आणि वडीगोद्रीला रवाना होण्यासाठी निघाले असल्याचं चित्र आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। छगन भुजबळ आहेत, अतुल सावे आहेत, उदय सामंत आहेत, गिरीश महाजन आहेत, धनंजय मुंडे सुद्धा सोबत आहेत आणि ही सगळी मंडळी आता थोड्याच वेळात वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे। त्याआधी ते माध्यमांशी बोलण्याचा आपण त्यांच्याशी प्रयत्न करतोय। छगन भुजबळ विमानतळावर आल्यापासून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। छगन भुजबळ हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीची घोषणाबाजी आहे। त्यामुळे छगन भुजबळ आता या सर्व घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना भेटायला जात असल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। विमानतळावर छगन भुजबळांचे समर्थक मोठ्या संख्येने आले आणि त्यांनाच भेटण्यासाठी आता छगन भुजबळ जात आहेत। त्या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न। विशाल थोडंसं थांबवतो आपण, तिथली घोषणाबाजी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया। ही थेट दृश्य विमानतळावरची आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि भुजबळांचे समर्थक हे संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत। विशाल, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। संवाद साधतील का हे सगळे नेते आता वडीगोद्रीला जाण्याआधी? आता हे सगळे नेते वडीगोद्रीला जायच्या तयारीत आहे, त्याच घाईत आहे। आपण बघतोय समर्थक मोठ्या संख्येने इथे आले होते, त्यांनी भुजबळांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भुजबळ आता बोलण्याचा प्रयत्न करत आहेत माध्यमांशी, पण समर्थकांच्या गर्दीत भुजबळ अडकलेले आपल्याला दिसत आहेत। तर आता प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींशी काय भुजबळ संवाद साधतायत लक्ष आहे। थेट दृश्य आपण संभाजीनगर विमानतळावरची पाहतोय। खरं तर वडीगोद्रीला रवाना होणार आहे शिष्टमंडळ। काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालन्याचे, पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, या सगळ्याची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या। काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून
त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही लेखी मागणी त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर ते ठाम होते। तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आलाय की तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू। आता 80% मराठा समाज ओबीसी झालाय असा जरांगेंचा दावा आहे। ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन अशी सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं हे तर काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काय गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करताय? आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला, त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील, देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आरोप आहे। तुम्ही उपोषणाला बसवलंय त्यांना, असं त्यांचा आरोप आहे तुमच्यावरती भुजबळ साहेब। कावळ्याच्या शापानं गायी मरतात का असं म्हणत मनोज जरांगेंकडून जे वक्तव्य करण्यात आलेलं होतं त्याबद्दल भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे। उपोषण सोडण्याची विनंती आम्ही आंदोलकांना करणार आहोत, त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, काही मागण्या मान्य झालेल्या आहेत, काही मागण्यांबद्दल अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक बोलावली जाणार आहे। मात्र आता प्रकृती ढासळते उपोषणकर्त्यांची, त्यामुळे उपोषण सोडण्याची विनंती करणार आहोत। अर्थात लेखी आश्वासनाबद्दल जेव्हा विचारलं गेलं, लेखी सरकारकडून लिहून देण्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा भुजबळांनी म्हटलेलं आहे की तिकडे जाऊनच उपोषणकर्त्यांसमोरच याबद्दलची माहिती देणार आहोत। एकीकडे टीव्ही स्क्रीनवरची दृश्य हे शिष्टमंडळ आता वडीगोद्रीसाठी रवाना होत आहे, दुसरीकडे विमानतळावर या शिष्टमंडळानं एक बैठक झाली या शिष्टमंडळाची, त्याची दृश्य टीव्ही स्क्रीनवर उजवी। एक मिनिट सर ना, भाऊ सरकडे असू दे ना, तू कुणाचा माणूस? तर ही दृश्य आहेत संभाजीनगर विमानतळावरची। लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी जाणार आहे शिष्टमंडळ आहे। विमानतळावरच या शिष्टमंडळाची बैठक झालेली आहे। जवळपास अर्धा तास या शिष्टमंडळात चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्रीकडे रवाना झालेला आहे। तर काही मागण्यांबद्दल कालच निर्णय झालेला आहे, काही मागण्यांबाबत सर्वपक्षीय बैठक अधिवेशनादरम्यान घेतली जाणार आहे अशी माहिती भुजबळांनी दिली। मात्र लेखी आश्वासनाबद्दल विचारलं गेलं तेव्हा भुजबळांनी म्हटलंय की याबद्दलची माहिती आम्ही वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधल्यानंतरच देणार, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं आश्वासन सरकारनं दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय।